नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुलांनो, आपली शाळा बंद असली तरी आपलं शिक्षण सुरू आहे ऑनलाईन. आणि आता तुम्हाला सुद्धा या ऑनलाईन शिक्षणाची चांगली सवय झालेली आहे, हो की नाही? तर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सपोर्ट टू स्टेट या कार्यक्रमाअंतर्गत मी श्वेता सुनील जोगळेकर, शिवडी वडाळा इस्टेट, महानगरपालिका मराठी शाळा, तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण सराव पाठ बघणार आहोत. पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. तर आता आपण आजच्या पाठाला सुरुवात करूया. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान. आपल्या पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे माहिती आहे, बरोबर आहे की नाही? आपल्याला जीवन कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? जीवन जगण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? आपल्या मूलभूत गरजा, मूलभूत गरजा कोणकोणत्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर आहे की नाही? तर सजीवांना नैसर्गिक जीवन जगत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. आपल्याला जीवन जगण्यासाठी निसर्गातील घटकांचीच मदत होत असते, बरोबर आहे की नाही? आपण अन्न खातो म्हणजे ते आपल्याला निसर्गाकडूनच मिळतं. कपडे आपण वापरतो ते कापसापासून, लोकरीपासून वगैरे जी वस्त्र असतात ते सर्व आपल्याला निसर्गाकडूनच मिळतं. तर जीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे हे घटक म्हणजेच संसाधने, याला म्हणतात संसाधने. आता पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्वपूर्ण आहेत. हे घटक निसर्गातूनच आपल्याला मिळतात आणि म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. बघा, नैसर्गिक संसाधने कोणती कोणती आहेत? पहिलं आहे हवा, मग आहे पाणी आणि जमीन. तर हवा, पाणी आणि जमीन, हवा पाणी जमीन, हवा पाणी जमीन, अगदी बरोबर. ही आहेत आपली नैसर्गिक संसाधने. आता हवेचे घटक कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती आहे का? कोणकोणते आहेत हवेचे घटक? कोणी सांगू शकेल? हवेचे घटक सांगू शकेल कोणकोणते आहेत? बोला. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, कार्बन. बघा मुलांनो, एका वेळी जर एकाने बोललात ना तुम्ही तर मला व्यवस्थित कळेल आणि तुम्हालाही समजेल. नायट्रोजन, ऑक्सिजन, बरोबर, अगदी बरोबर. तर बघा हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत? चित्र दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन हे अक्रिय वायू आहेत, कार्बन डायऑक्साइड आहे, डायऑक्साइड हे हवेचे घटक आहेत. कार्बन. तर हवा हे वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे. हवा हे काय आहे? मिश्रण आहे. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ, अक्रिय वायू आणि धूलिकण यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
आता तुम्ही एक कृती करायची आहे माझ्या बरोबर. हवा आपल्या डोळ्यांना दिसत नाही, बरोबर आहे की नाही, पण ती आपल्या अवतीभोवती असते. आपल्या अवतीभोवती हवेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. तर याच्यासाठी एक आपण प्रयोग करायचा आहे. माझ्या बरोबर तुम्ही सगळ्यांनी ही कृती करायची आहे. बघा, आपला हात आहे ना, तो असा तोंडासमोर घ्या आणि हातावरती कुंकर घाला. घाला बरं सगळ्यांनी. घातली. शाबास, व्हेरी गुड. आता काय झालं सांगा, काय झालं एकेकाने सांगा मला. काय वाटलं तुम्हाला? थंड वाटलं, हाताला थंड वाटलं, हवा जाणवली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजेच काय आहे? हा, अगदी बरोबर. म्हणजेच हवा आपल्याला दिसत नाही, पण तिचे अस्तित्व मात्र आपल्याला जाणवते. तोंडाने हातावर कुंकर घातल्यास हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतो, बरोबर आहे की नाही. तुम्ही तोंडाने अशी हातावर कुंकर घातल्यावर तुमच्या हाताला हवेचा स्पर्श जाणवला की नाही सगळ्यांच्या हाताला? जाणवला. बरोबर, अगदी बरोबर, शाबास. हो टीचर. आता आपण हवेचे गुणधर्म कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत. बघा, हवेला वस्तुमान आणि वजन असते. हवा तर आपल्याला अवतीभोवती अशी डोळ्यांनी नुसत्या दिसत नाही, आपल्याला नुसती जाणवते, परंतु तरीही हवेला काय असतं? वस्तुमान आणि वजन असतं. वातावरणाचा दाब म्हणजेच हवेचा दाब जो आहे तो सर्व दिशांनी समान असतो. पुढचा गुणधर्म आहे हवेमध्ये आर्द्रता म्हणजेच दमटपणा असतो. त्याच्यानंतर हवा जागा व्यापते. हवेला जागा लागते बरं का, हवेला सुद्धा जागा लागते. हवेला विशिष्ट असे आकारमान असते. त्यानंतर प्रकाशाचे विकिरण जे आहे ते हवेच्या माध्यमातून होते. हवेच्या माध्यमातूनच सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. हवा म्हणजे धूळ, वायू किंवा बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. हवेमुळे पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहते आणि ध्वनीचे प्रसारण हवेच्या माध्यमातून होते. तर मुलांनो, हे एवढे हवेचे गुणधर्म आहेत आणि या गुणधर्मांची माहिती, जास्तीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, आता पहिला गुणधर्म आहे हवेला वस्तुमान आणि वजन असते. बघा, काय दिसत आहे चित्रामध्ये? तराजू सारखी दोन फुगे. बरोबर, दोन फुगवलेले वजनदार आहे. सारख्या आकाराचे दोन फुगे घेतलेले आहेत आणि ते एक फुगा वजनदार तराजू सारखे ते दोन्ही बाजूला टांगलेले आहे. आता त्याच्यातला एक फुगा मी फोडला तर बघा काय होतं? तो फुगा फुटला म्हणजे त्याच्यातली हवा निघून गेली, बरोबर आहे की नाही. मग आता एकाच फुग्यामध्ये हवा राहिली. मग तराजू मध्ये जसं एका पारड्यामध्ये वजन जास्त झालं की तराजूचं पारडं खाली येतं, त्याप्रमाणे ही काठी बघा कशी या बाजूनी जो फुगलेला आहे फुगा त्याच्या बाजूने ही काठी खाली आलेली आहे, दिसतंय ना तुम्हाला. आणि हा एक जो फुगा आहे हा फुटलाय म्हणजे याच्यामधली हवा निघून गेलेली आहे. इथे काही नाहीये हवा फुग्यामध्ये आणि या फुग्यामध्ये मात्र हवा आहे, म्हणून तो भाग जो आहे काठीचा तो असा खाली आलेला आहे. म्हणजेच आपल्याला याच्यावरून काय समजतं की हवेला वस्तुमान आणि वजन असते. पुढचा गुणधर्म आपण बघणार आहोत वातावरणीय दाब म्हणजेच हवेचा दाब. आता चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? इंजेक्शन आहे ना, इंजेक्शनची सिरिंज आहे, त्याला सुई लावलेली नाहीये. आता इंजेक्शनची जी सिरिंज आहे त्याचा जो दट्ट्या आहे तो आपण सहज बाहेर खेचू शकतो. तुम्ही आता जरा शांतपणाने व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना समजेल. मध्ये मध्ये जर बोलला नाही तर तुम्हाला नीट समजेल.
तर हे इंजेक्शनच्या सिरिंजची आहे ना की ती सुई काढून टाकलेली आहे आणि तो दट्ट्या जर आपण खेचला तर तो सहज खेचला जातो. पण आता काय करायचं, जी सुई आहे काढलेली ती सिरिंजचं जे टोक आहे त्याच्यावरती आपण अंगठ्याने दाब द्यायचा आहे. अंगठ्याने ते तोंड बंद करायचं आहे आणि मग आपण दट्ट्या खेचून बघायचा आहे. तर तो दट्ट्या खेचण्यासाठी आपल्याला जोर लागतो आणि दट्टा खेचून येतो बाहेर, पण तो खेचण्यासाठी आपल्याला जोर लागतो. आणि मग आपण तो अंगठा आहे एका बाजूने बंद केलेला तो जर काढून टाकला तर तो दट्ट्या पटकन आतमध्ये परत जातो. असं का होतं बरं, तर सिरिंजचं छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यानंतर सिरिंज मधील हवेला जास्त जागा उपलब्ध होते. दट्ट्या आपण जेव्हा बाहेर खेचतो तेव्हा आतल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे काय होतं, सिरिंज मधील हवेचा दाब कमी होतो. पण बाहेरचा हवेचा दाब मात्र जास्त असतो, हो की नाही, खूपच जास्त असतो. त्यामुळेच बाहेर खेचलेला दट्ट्या आहे तो सोडून दिला की तो आतमध्ये परत जातो. हे बघा इंजेक्शनची सुई आहे. आणि आता हा हवेचा दाब जो आहे तो सर्व दिशांनी सारखाच असतो. तुम्हाला पिचकारी पण माहितीये की नाही, तुम्ही रंगपंचमीला होळीच्या वेळेस पिचकारी रंग खेळतात. आता त्या पिचकारीचं तत्व पण असंच असतं. इथे जर बोट ठेवला आपण तर तो दट्ट्या बाहेर आलेला आहे तो बोट काढल्यानंतर पटकन आतमध्ये जातो. बरोबर आहे की नाही. आणि ही जर आपण आडवी धरली पिचकारी, आडवी धरली, त्याच्यानंतर उभी धरली, त्याच्यानंतर जर तिरकी धरली तरी जो दाब आहे तो सर्व दिशांनी सारखाच असतो. म्हणजेच वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. आता चंद्रावरती वातावरण नाही. चंद्रावरती आपल्या पृथ्वीसारखं वातावरणच नाही. त्यामुळे काय आहे, चंद्रावरती हवेचा दाब नसतो. तर पुढचा गुणधर्म आपण बघणार आहोत. बघा, हे वातावरणीय दाबाची आणखीन आपण उदाहरणं बघूया. हे बघा, हा काय आहे, पेल्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यावरती एक पुठ्ठा ठेवून मग तो पेला आपण उलटा केलेला आहे. तर आता इथे दिसतंय तुम्हाला ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. खालून या पुठ्ठ्यावरती हवेचा दाब आहे. तर मग असं का होतं बरं, तर हवेमधील वायूंचे रेणू हे सतत हालचाल करत असतात आणि हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवरती ते दाब निर्माण करतात आणि हवेच्या या दाबालाच वातावरणाचा दाब असे म्हणतात. बघा इथे दिसतंय ना तुम्हाला. बघा पुढचं बघा, वातावरणीय दाब. जसं जसं आपण उंचावर जाऊ तसा तसा हवेचा दाब कमी होत जातो. इथे आता दिसतंय तुम्हाला, हा माणसाचं चित्र आहे, तो खाली आहे, मग त्याच्यावरती वातावरणाचा दाब जास्त आहे आणि हा उंचावरती म्हणजे टेकडीवरती गेलेला जो माणूस आहे त्याच्यावरती वातावरणाचा दाब कसा आहे, कमी आहे. त्याचप्रमाणे या चित्रामध्ये बघा तुम्ही, बाटलीमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याचं वरती अर्धच पाणी मध्ये आणि त्याचं जे झाकण आहे ते बुच बंद केलेलं आहे आणि ती बाटली जर आपण उघडी केली तर काय होतं, हा इथून वातावरणाचा त्याच्यावरती हवेचा दाब निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे खालची बाजू मोकळी राहिलेली आहे आणि पाणी आपल्याला या भागामध्ये दिसत आहे. समजलं तुम्हाला इथे वातावरणाचा दाब कसा असतो ते? बघा, आता सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो आणि वायुदाब मापकाने तो मोजता येतो. वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो. जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वरती वरती जाऊ तसा तसा वातावरणाचा दाब कसा होतो, कमी होतो. बरोबर आहे की नाही. म्हणून गिर्यारोहक जे असतात ते जे डोंगर चढत असतात, गिर्यारोहण करत असतात, तर
वातावरणाचा दाब वरती वरती जसं जसं जातील तसा तसा वातावरणाचा दाब कमी झाल्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी म्हणून तो ऑक्सिजनचे सिलेंडर ते आपल्या बरोबर बाळगतात. आता वातावरणाचा हा दाब आहे तो वायू दाब मापकाने मोजतात. हे जे उपकरण तुम्हाला इथे दिसत आहे त्याला म्हणतात वायू दाब मापक. या उपकरणाचे घड्याळासारखं दिसतंय की नाही, या घड्याळासारखं जे उपकरण आहे त्याला वायू दाब मापक असं म्हणतात. बघा आता पुढे बघणार आहोत आपण डॅनियल बर्नौली हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, याची आपण आता माहिती बघूया. बर्नौलीचे तत्व काय आहे हे आपण समजून घेऊया. डॅनियल बर्नौली या शास्त्रज्ञाने 1726 साली हे तत्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. डॅनियल बर्नौली हा, एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागते. बघा आता या शास्त्रज्ञाने कसं मांडलेलं आहे, सिद्धांत मांडलेला आहे की हवेचा वेग वाढला की तिचा दाब कमी होतो आणि हवेचा वेग कमी झाला की तिचा दाब वाढतो. आणि त्याचप्रमाणे दुसरं असं त्याने मांडलं आहे की एखादी वस्तू हवेमधून गतिमान असेल, हवेमधून जोराने जात असेल तर त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग डॅनियल बर्नौलीचं हे तत्व आहे, हवेचा वेग वाढला की दाब कमी होतो आणि वेग कमी झाला की दाब वाढतो. तर आता बघूया आपण. हा बघा, एक आपण त्याच्यासाठी आपण एक प्रयोग करून बघणार आहोत. एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये अर्ध पाणी भरलेलं आहे आणि एक स्ट्रॉ त्याच्यामध्ये उभा केलेला आहे आणि दुसरा स्ट्रॉ जो आहे तो त्या टोकाशी, पहिल्या स्ट्रॉच्या टोकाशी काटकोनामध्ये आपण ठेवलेला आहे. बघा आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की हा मुलगा जो आहे त्यांनी या स्ट्रॉ मधनं जर फुंकर घातली तर इकडच्या पहिल्या स्ट्रॉच्या ग्लास मधील जो स्ट्रॉ आहे त्याच्या टोकातून पाण्याचा फवारा उडत आहे. बघताय ना तुम्ही सगळेजण कसा फवारा उडतोय बघा फुंकर मारल्यानंतर. असं का होतं हे आपण जाणून घेऊया. असं का होतं बरं, फवारा का उडतो? तर स्ट्रॉ मधून फुंकर मारल्यावर त्याच्या समोर असलेली हवा दूर ढकलली जाते. स्ट्रॉचं जे वरचं टोक आहे त्याच्या आजूबाजूला जी हवा आहे ती फुंकर मारल्यामुळे दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्यामुळे कप मधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते. बघा स्ट्रॉच्या तोंडाशी हवेचा दाब कमी झालेला आहे फुंकर मारल्यामुळे, पण आतमध्ये मात्र वातावरणाचा बाहेर मात्र दाब जास्त आहे म्हणून जे पाणी आहे ग्लास मधलं ते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणून स्ट्रॉच्या वरच्या बाजूकडे ढकललं जातं आणि आपण इकडनं फुंकर मारत असल्यामुळे ते पाणी फवाऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. जेवढ्या जोरात आपण फुंकर मारू तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडतो आणि हा स्ट्रॉचा हा जो फवारा आहे हा बर्नौलीच्या तत्वावरती याचं कार्य चालतं. तुम्ही सगळ्यांनी हा प्रयोग घरी करून बघायचा आहे. बघा आता इथं सुद्धा बघा हा माणूस स्ट्रॉ मधून फुंकर घालतो आहे. त्याची काय आहे, एक स्ट्रॉ त्यांनी आडवी धरलेली आहे आणि त्याला काटकोनामध्ये दुसरी स्ट्रॉ त्याने जोडलेली आहे आणि तो फुंकर मारल्यानंतर जो चेंडू आहे छोटासा बॉल आहे तो कसा उडतो आहे बघा. बर्नौलीच्या तत्वावरच बघा आता काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये.
एरोप्लेन. एरोप्लेन. बरोबर आहे ना? आता हे एरोप्लेन आकाशात कसं उडतं? एरोप्लेन. एरोप्लेन उडण्यामागचं सुद्धा बर्नौलीचं तत्व आहे. बर्नौलीच्या तत्वानुसार हे एरोप्लेन आकाशामध्ये उडत असतं. बघा, त्याचे जे पंखे असतात त्याला विशिष्ट असा आकार असतो. हवा जशी जशी गतीने वर जाऊ लागते तसा तसा तिचा दाब कमी होत जातो. त्यामुळे काय होतं, पंख्याच्या वरून जी आहे ती हवा वेगाने जात असते. मग हवा वेगाने जात असते त्यामुळे पंख्याच्या वरचा दाब कमी होतो आणि पंख्याच्या खालची हवा मात्र त्या मानाने त्याचा वेग कमी असतो. मग वेग कमी आहे म्हटल्यावर तिथे दाब जास्त झाला, म्हणून काय होतं, खालच्या बाजूनी दाब जास्त आहे, पंख्याच्या खालच्या बाजूला दाब जास्त आणि पंख्याच्या वरच्या बाजूला दाब कमी असल्यामुळे हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहून नेली जाते. त्यामुळे हे विमान काय आहे, आकाशामध्ये उडत जातं, वेगाने उडतं. हे जे बर्नौलीचं तत्व आहे की हवेचा वेग जास्त झाला की दाब कमी होतो आणि हवेचा वेग कमी झाला की दाब जास्त होतो, या तत्वावरतीच हे विमान उडतं. आता पुढे बघा, हे चित्र दिसतंय तुम्हाला, इथे सुद्धा बर्नौलीचं तत्व काम करत आहे. हे सुद्धा, हा सुद्धा प्रयोग तुम्ही घरी करून बघायचा आहे. एक पट्टी घ्यायची आहे कागदाची आणि हाताने आपल्या तोंडाजवळ धरायची आहे आणि वरती फुंकर मारायची आहे. फुंकर मारल्यानंतर काय होतं, तिथल्या हवेचा दाब कमी होतो आणि खालच्या हवेचा दाब जास्त असल्यामुळे तिथून ती हवा जी आहे ती पट्टीला वरती ढकलते. लक्षात येत आहे तुमच्या? त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर गेला असाल तर तुम्ही लक्षात घेतलं असेल की रेल्वे गाडी किंवा मोठी गाडी जी असते, मेल एक्सप्रेस गाडी, जेव्हा वेगाने जाते प्लॅटफॉर्म वरून, तेव्हा जर आपण प्लॅटफॉर्मच्या त्या गाडीच्या अगदी जवळ असलं उभं तर आपल्याला त्या गाडीकडे झुकायला होतं. त्याच्यामुळे नेहमी अनाउन्समेंट करतात बघा स्टेशनवर की एक गाडी जोराने जात आहे, कृपया सगळ्यांनी पाठीमागे उभे राहा. तर हे जे तत्व आहे बर्नौलीचं तत्व, या अनुसारच ते कार्य चाललेलं असतं. आता पुढचा आपण हवेचा गुणधर्म बघणार आहोत, हवेची आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय? हवेची आर्द्रता म्हणजेच हवेतील दमटपणा. हवेतील बाष्प रूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण म्हणजेच हवेतील आर्द्रता. हवेमध्ये वाफेच्या रूपामध्ये काही पाणी असतं, बाष्प रूपामध्ये जे पाणी असतं त्याचं प्रमाण, त्याच्यावरती हवेची आर्द्रता ठरते. हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसारच ठरते की हवेमध्ये किती बाष्प धरून ठेवलं जातं यानुसार त्याच्या आर्द्रतेचं प्रमाण ठरतं. हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. हवेची जी आर्द्रता आहे ते प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. सगळ्या ठिकाणी हवेची आर्द्रता सारखी नसते. बघा, हवामानाचा अंदाज जेव्हा सांगतात त्याच्यामध्ये हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण सुद्धा सांगितलं जातं आणि दिवसभराच्या कालावधीतही हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते. म्हणजे दिवसभर सुद्धा हवेची आर्द्रता एका ठिकाणी एकसारखी नसते, ती कमी जास्त होत असते. तेच मगाशी तसंच सांगितल्याप्रमाणे हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. बघा, इथे दिसतंय तुम्हाला डोंगर दऱ्यांमध्ये वगैरे उंचावरती, त्याच्यानंतर खाली सपाट रस्त्यावर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हवेच्या आर्द्रतेचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं असतं आणि परत ते दिवसभरामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आता एका ठिकाणी हवेच्या आर्द्रतेचं सकाळी जर प्रमाण बघितलं आणि दुपारी जर बघितलं, परत संध्याकाळी बघितलं, परत रात्री बघितलं, तर त्या आर्द्रतेच्या प्रमाणामध्ये फरक पडलेला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं आणि शिवाय दिवसभरामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बदल होत असतो. हवेतील जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात म्हणजेच दवबिंदूंमध्ये रूपांतर
होते. बघा, तुम्ही शेतामध्ये वगैरे कधी गेला असाल सकाळच्या वेळामध्ये, तर तुम्हाला त्या पिकांवरती शेतामध्ये जी पिकं डोलत असतात किंवा जी झाडं असतात, छोटी छोटी झुडपं असतात, त्याच्यावर असे पाण्याचे थेंब तुम्हाला आढळून येतील. तर मग हे काय होतं, कशामुळे होतं, तर हवेतील जास्तीचं जे बाष्प असतं त्याचे बाष्पाचे पाण्याचे थेंबात रूपांतर म्हणजेच दवबिंदूंमध्ये रूपांतर होते, की जास्तीचं जे बाष्प होतं त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं, त्यालाच दवबिंदू असे म्हणतात. ते बघा, या पानांवरती सुद्धा असे छान थेंब दिसतात की नाही तुम्हाला, छान मोत्यासारखे दिसतात की नाही. तर हे कशामुळे होतं, तर हवेमध्ये जे जास्तीचं बाष्प असतं त्याचं हे पाण्याच्या थेंबांमध्ये म्हणजेच दवबिंदूंमध्ये रूपांतर होतं. जास्त तापमानात हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, म्हणून उन्हाळ्यात ओले कपडे लवकर वाळतात. बरोबर आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये ओले कपडे लवकर वाळतात, पण पावसाळ्यामध्ये ओले कपडे लवकर वाळत नाहीत. बघा, उन्हाळ्यामध्येच वाळतात लवकर, कारण हवेची बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवरती कपडे वाळण्याचं प्रमाण, म्हणजे हवा जी जर कोरडी असेल तर कपडे लवकर वाळतात. पावसाळ्यात किंवा समुद्र किनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते, म्हणून पावसाळ्यामध्ये हवा दमट असते. बघा, पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा असं बघा, अशी दमट दमट आपल्या सगळी हवा अशी ओलसर, म्हणजे हवेतल्या बाष्पाचं प्रमाण जे असतं ते पावसाळ्यामध्ये जास्त असतं. समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा हवेतल्या बाष्पाचं प्रमाण भरपूर असतं. आता इथे बघा, या ठिकाणी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लास मध्ये बर्फाचे खडे ठेवलेले आहेत. तर त्या ग्लासच्या बाहेरच्या बाजूनी तुम्हाला दिसत असेल की पाण्याचे बारीक बारीक थेंब जमा झालेले आहेत. हे कशामुळे होतं, तर ग्लास मध्ये बर्फाचे खडे ठेवल्यामुळे ग्लास भोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संगणन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर हे पाण्यामध्ये होते आणि हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते. बघा, बर्फाचे खडे ग्लासमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, तर ग्लासच्या आजूबाजूची हवा जी असते ती थंड होते, त्यामुळे त्याला विशिष्ट तापमानाला त्याचे संगणन होते आणि हे पाणी जे आहे हे ग्लासच्या बाहेरच्या पृष्ठभागावर जमा होतं. आणि म्हणून आपल्याला स्टीलचा ग्लास असला किंवा काचेचा ग्लास असला आणि त्याच्यात जर बर्फाचे खडे ठेवले तर आपल्याला त्याच्या बाहेर पाण्याचे थेंब थेंब असे जमा झालेले दिसून येतात. आता पुढचा आपण गुणधर्म बघणार आहोत. हवा जागा व्यापते. हवेला सुद्धा जागा लागते. आपल्याला कशी जागा लागते, बसायला झोपायला, तशी हवेला सुद्धा जागा लागते. बघा, आता इथे पहिल्या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला की एका मोठ्या बादलीमध्ये किंवा टब मध्ये पाणी भरलेलं आहे आणि जी बाटली आहे ती अशी उभी त्याच्यामध्ये बुडवलेली आहे. तर उभीच्या उभी बाटली जर तुम्ही बुडवली तर त्याच्यामध्ये पाणी शिरत नाही. का शिरत नाही बरं, कारण बरोबर, एकदम बरोबर. बाटलीला आडवी केली तर त्या बाटलीमधनं बुडबुडे निघतात. व्हेरी गुड, शाबास, बरोबर आहे तुमचं. लगेच खाली ढकलते. अगदी बरोबर, तुमचं निरीक्षण एकदम बरोबर आहे. कारण बाटली जर आपण उभीच्या उभी बुडवली तर काय असतं, बाटलीमध्ये पहिल्यांदा हवा असते, त्यामुळे हवा आतमध्ये असल्यावरती पाणी आतमध्ये शिरू शकत नाही. म्हणून आपण जर बाटली थोडी तिरकी केली तर ती हवा सगळी बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर निघून जाते, बाटली रिकामी होते आणि मग बाटलीमध्ये पाणी जायला जागा निर्माण होते. म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय समजतं की हवा जागा व्यापते, हवेला सुद्धा जागा लागते. बघा, आता इथे सुद्धा हा मुलगा स्ट्रॉच्या साह्याने हवा भरतो आहे फुग्यामध्ये. फुग्यामध्ये हवा भरली गेलेली आहे.
हवेला जागा लागते. हवा हे काही वायू तसेच धूळ व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. हवा आहे मग अशी आपण बघितलं तर त्याप्रमाणे हवा हे काय आहे, मिश्रण आहे. बघा आता इथे तुम्हाला दिसतंय खिडकीमधून झरोका आलेला आहे, है ना. हवेच खिडकीमधून प्रकाश पडलेला आहे, बरोबर आहे ना, कवडसा पडलेला आहे. तुम्ही आपण घरामध्ये सुद्धा असे बघतो, आपल्या घरामध्ये जेव्हा खिडकीतून ऊन येतं तेव्हा आपल्याला असं दिसतं. आता काय होतं, हे जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. मध्ये कसे असतात, सूक्ष्म कण असतात. तुम्ही जर त्या झरोक्यामध्ये बघितलं, जिथे उन्हाचा कवडसा पडलेला असतो तिथे जर तुम्ही बघितलं तर ते असंख्य सूक्ष्म कण जे असतात ते तुम्हाला असे इकडे तिकडे फिरताना सुद्धा दिसले असतील. कोणी बघितलं असेल तुम्ही कधी तर हे काय होतं तर बरोबर सूक्ष्म प्रकाश किरण जेव्हा या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा त्याच्यामुळे प्रकाश सर्व दिशेला विखुरला जातो आणि ही घटना जी आहे याला प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. बघा आता प्रकाशाच्या विकिरणाची आपण एक दोन उदाहरणं बघूया. बघा हे आहे की नाही, काचेचा जो प्रिझम असतो याला म्हणतात प्रिझम. त्याच्यावरती जर प्रकाश पडला तर प्रकाशाचे विकिरण होते आणि त्याचं 7 रंगांमध्ये आपल्याला विभाजन झालेलं दिसतं. प्रकाश किरण हा 7 रंगांचा बनलेला असतो. हे आहे प्रकाशाच्या विकिरणाचं उदाहरण. त्याच्यानंतर बघा समुद्र किनारा जिथे असतो तिथे बघा दीपस्तंभ म्हणून असतो, दीपगृह असतं. त्या दीपगृहामध्ये असा जो प्रकाशाचा झोत आहे तो असा सगळ्या बाजूनी फिरत असतो. की कशामुळे तर रात्रीच्या वेळेत बोटींना त्यांचा मार्ग कळण्यासाठी. तर हे सुद्धा काय आहे, प्रकाशाच्या विकिरणाचं उदाहरण आहे. पुढचा गुणधर्म आहे हवेचा, तो म्हणजे तापमानाचे नियंत्रण. बघा आपल्याला उष्णता ही कुणापासून मिळते, सूर्यापासून पृथ्वीला उष्णता. बरोबर, सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचे तापमान सजीव सृष्टीस अनुकूल असे राखले जाते. बघा सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते आणि ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपामध्ये परत फेकते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात आणि तो इतर घटकांना देतात. त्यामुळेच पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचे तापमान सजीव सृष्टीस अनुकूल असे राखले जाते. हे जे वातावरण आहे आपल्या पृथ्वीवरती त्यामुळे आपल्या पृथ्वीचं वातावरणाचं तापमान जे आहे ते सजीव सृष्टीला अनुकूल असं राखलं जातं. पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूप कमी झाले असते. जर वातावरण नसतं तर काय झालं असतं की सूर्याची उष्णता जी आहे ती शोषून घेतली गेली नसती आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान खूप कमी झालं असतं आणि पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वातच आली नसती. पुढे आहे ध्वनी प्रसारण. ध्वनी म्हणजे काय, आवाज. ध्वनी म्हणजे आवाज. तर आवाजाचं प्रसारण सुद्धा हवेच्या माध्यमातूनच होतं. आपल्या अवतीभोवती हवा आहे आणि आपण बोलतो ते शब्द, आपण जे काही बोलतो ते दुसऱ्याला ऐकू जातं कारण आपल्या भोवती हवा आहे आणि हवेच्या माध्यमातून आपण जे बोलतो ते दुसऱ्याला ऐकू जातं. बघा आता इथे चित्रामध्ये दिसत आहे स्पीकर. तुम्हाला दिसतंय ना, स्पीकर असं लिहिलेलं आहे आणि एअर मॉलिक्युल्स म्हणजे जे हवेचे कण आहेत ते स्पीकर चालू झाला की असे अवतीभोवती त्याच्या फिरत असतात आणि त्यामुळे स्पीकरचा जो आवाज आहे तो या हवेच्या कणांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलते.
थंडीमध्ये हवेची घनता वाढते तर उन्हाळ्यामध्ये हवेची घनता त्या मानाने कमी होते. आणि म्हणूनच थंडीत पहाटे दूरच्या गाडीचा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो. बघा, थंडीमध्ये आपण झोपलेलो असतो तेव्हा पहाटे पहाटे सुद्धा आपल्याला कुठच्या तरी गाडी जर दुरून जात असेल तर त्याचा आवाज सुद्धा आपल्याला थंडीमध्ये स्पष्ट ऐकू येतो. कारण काय, तर थंडीमध्ये हवेची घनता जास्त असते आणि ध्वनीचं प्रसारण हे हवेच्या माध्यमातूनच होत असतं. त्यामुळे थंडीमध्ये आपल्याला ज्या गाडीचा दूर असली, आपल्यापासून दूर असली तरी आपल्याला त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. तर बघा, आता आपण या पाठामध्ये काय काय शिकलो बरं? आजच्या पाठामध्ये आपण काय काय बघितलं? नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? पहिल्यांदा आपण बघितलं की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. त्यानंतर नैसर्गिक संसाधने याची आपण माहिती मिळवली आणि हवेचे गुणधर्म काय आहेत ते आपण या पाठामधून आपण जाणून घेतलेलं आहे. तर आता मला खालील प्रश्नांची तुम्ही थोडक्यात उत्तरं सांगायची आहेत. ज्याला येत असेल त्याने एका वेळी फक्त एकाने बोला, म्हणजे मला नक्की समजेल की तुम्हाला आजचा पाठ समजलेला आहे की नाही, हवेचे गुणधर्म समजलेले आहेत की नाही, नैसर्गिक संसाधन म्हणजे काय हे समजलेलं आहे की नाही, हे मला समजेल फक्त एका वेळी एकाने बोला आणि हळू बोला. सांगा मला, हवेचे घटक कोणते? एकानेच बोलायचंय. सांग. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, ऑक्सिजन, बर, ठीक आहे. अजून कोण सांगते का? जैनब सांगते का? मी सांगू? कार्बन डायऑक्साइड, बरोबर. अजून इतर वायू, नायट्रोजन डायऑक्साइड. नाही, थांब जरा. नायट्रोजन डायऑक्साइड नाही, नायट्रोजन. नायट्रोजन डायऑक्साइड नाही, कार्बन डायऑक्साइड. बर, पुढे बोल. बरोबर. वायू. बरं, इतर वायू. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आपण बघूया. हवेचा दाब कोणत्या उपकरणाने मोजतात? काय नाव आहे त्याचं? हवेचा दाब सांग. बोल. वातावरणीय दाब कोणत्या उपकरणाने मोजतात? दाब मोजण्याचं एक उपकरण मी तुम्हाला दाखवलं चित्र, त्याचं नाव काय आहे? जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबाला आपण वातावरणी दाब असे म्हणतो. अगदी बरोबर, तुझं उत्तर एकदम बरोबर आहे. पण मी काय विचारलं की हवेचा दाब कोणत्या उपकरणाने मोजतात? मी तुम्हाला चित्र दाखवलं होते की नाही? त्या उपकरणाचं नाव आहे वस्तुमान आणि वजन. बर, ठीक आहे. मी सांगते उत्तर. हवेचा दाब वायू दाब मापकाने मोजतात. घड्याळासारखं तुम्हाला दाखवलं की नाही चित्र उपकरणाचं? त्याचं नाव आहे वायू दाब मापक. मला सांगा, पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते? सांगू टीचर? सांग. पृथ्वीवर हवा नसती तर आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचला नसता व जीवसृष्टी सर्व नष्ट झाली असती. अगदी बरोबर, शाबास, खूप छान उत्तर दिलं. उन्हाळ्यात ओले कपडे लवकर का वाळतात? मी सांगू टीचर? सांग. सांग. उन्हाळ्यात हवेत बाष्प नसतात, त्यामुळे उन्हाळ्यात हवेत बाष्प धरून ठेवण्याची क्षमता खूप असते, त्यामुळे उन्हाळ्यात ओले कपडे लवकर वाळतात. आणि पावसाळ्यामध्ये ओले कपडे लवकर त्या मानाने वाळत नाहीत. कारण काय, हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी
असते. शाबास, व्हेरी गुड. तुम्ही खूप छान उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांनी. तर आता घरी तुम्ही परत हा धडा वाचायचा आहे आणि त्याच्यावरचा स्वाध्याय जो आहे तो सोडवायचा आहे. धन्यवाद. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. वेलकम. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. जातो घरी. थँक्यू टीचर. वेलकम. कोण? थँक्यू.